हातकणंगले तालुक्यातील खोची येथील लाखो भक्तांची श्रद्धास्थान असणाऱ्या भैरवनाथ देवाच्या यात्रेला रात्री 12 वाजता पालखी सोहळ्याने सुरुवात झाली। रात्री 12 वाजता सालकरी, मानकरी, गावकरी व हजारो भाविकांच्या उपस्थितीत भैरवनाथ देवाची पालखी नदीच्या भेटीला निघाली। यावेळी परिसरात असणाऱ्या मानाच्या सासनकाठ्याने भैरवनाथ देवाच्या भेटीसाठी लव्याजम्यासह आपली उपस्थिती दाखवली। यावेळी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गुलालाची उधळण व भैरवनाथ देवाच्या नावानं चांग भलचा गजर करण्यात आला। पहाटे भैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांचा विवाह सोहळा विधिवत परंपरेप्रमाणे संपन्न झाला। यावेळी ग्रामपंचायत खोची तसेच भैरवनाथ देवस्थान समितीच्या वतीने येणाऱ्या भाविकांचे स्वागत करण्यात आलं। भैरवनाथ देवाची बांधलेली पूजा सर्व भाविकांचे आकर्षण ठरत होती। पालखी सोहळा व लग्न सोहळ्याच्या दरम्यान फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून भाविकांनी आनंद साजरा केला। यावेळी वडगाव पोलिसांच्या वतीने कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।